पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला अटक करण्यात आली आहे। महिला पोलीस अधिकारी विनयभंग प्रकरणी अटक झाल्याचं कळते। कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपचा अध्यक्ष असल्याचं माहिती समोर आलेली आहे। तर प्रमोद कोंढरेला विश्रामबाग पोलिसांकडून अटक झाली आहे। पुण्यात महिला पोलीस विनयभंग प्रकरणात संबंधित घटनेचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। तर भाजप आमदार हेमंत रासनेंसमोरच हा प्रकार घडला। दरम्यान या प्रकरणी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंची बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। कोंढरे यांनी पुण्यातील वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग गैरवर्तन केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि यानंतर प्रमोद कोंढरे यांच्यावरती कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पक्षाकडून सुद्धा त्यांची हकालपट्टी ही करण्यात आलेली आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे आहेत। काय नेमकं प्रकरण झालेलं आहे? एक जबाबदार व्यक्ती अशा पद्धतीने वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी वागते, पक्षाची बदनामी होती। या विषयातली माहिती काल रात्री मला कळाली। त्यानंतर मी प्रमोद कोंढरेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। काल रात्री प्रमोद कोंढरे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवरती एक पत्र राजीनामा हा पक्षाकडे पाठवलाय माझ्याकडे। त्यात त्याने असं म्हणलंय की या सगळ्या घटनेची चौकशी होऊन याचा निष्कर्ष जो काही समोर येईल तोपर्यंत मला माझ्या पदातनं मुक्त करावं, माझ्यामुळं पक्ष संघटना किंवा अन्य कोणाची बदनामी होऊ नये। मला असं वाटतं की एक महिला पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांच्या संदर्भात असं काही घडलं आहे याची तक्रार विश्रामबाग पोलीस स्टेशनला दिलेली आणि पोलिसांनी या विषयामध्ये योग्य ती चौकशी करून त्या विषयामध्ये कारवाई करावी। भारतीय जनता पार्टी अशा कुठल्या प्रकाराचं कधीच समर्थन करणार नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असे प्रकार होणार नाहीत, याच्यासाठी सुद्धा आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।